हॅलो एव्हरीवन, ते कसे आहेत तुम्ही सगळे? तर आज मी बनवलेली मूगदाळ कचोरी खूपच छान लागते खायला आणि तुम्ही याला 7 दिवस स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. आणि मी मैद्याची नाही तर गव्हाच्या पिठाने बनवलेली. तर इथे मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं, त्याच्यात मीठ ॲड केला, ओवा ॲड केला आणि मध्ये एक असं गॅप करून त्याच्यामध्ये मी 1 वाटी तूप ॲड केलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये तेलसुद्धा घालू शकता आणि मस्त असं मौन करून घेतला. मौन झालाय बघा माझा असं मस्तपैकी. जेव्हा असं होईल तेव्हा आपल्याला हा पीठ मळून घ्यायचा. जसं आपण चपातीला मळतो की नाही तसंच आपल्याला हा पीठ मळून घ्यायचा आहे. कडक मळायचं नाही आहे, नॉर्मलच मळायचं आहे. आणि इथे मी 20 मिनटासाठी त्याला झाकून ठेवलेलं होतं. तर याच्या मसाल्यासाठी मी सॉफ ॲड केलं आहे, धणे ॲड केले आहेत, काळी मिरी ॲड केली आहे. मस्त असं भाजून घ्यायचं आहे. मस्त असा सुगंध आला की बाहेर काढून घ्यायचं आहे त्याला. इथं मुगाची डाळ मी 2 तास भिजवून ठेवलेली. तुम्ही जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही 1 तास असं सॉफ्ट गरम पाणीमध्ये वॉर्म वॉटरमध्ये सुद्धा भिजवू शकता. 1 तासात भिजून जाते. असं दरदरा वाटून घ्यायचं आहे. तर इथे जे मसाला मी केलेला बघा भाजून, तो मसाला मी असा दरदरा वाटून घ्यायचा आहे. जाड वाटायचा आहे, खडबडीत वाटायचं आहे आपल्याला, बारीक वाटायचं नाही. तर इथे फोडणीसाठी मी तेलामध्ये जिरा ॲड केला आणि हळद ॲड केली, मिरची पावडर ॲड केली आणि जे आपण मसाले भाजले होते ते ॲड करायचे. आणि एकदम स्लो गॅसवरच ही प्रोसेस करायची आहे आपल्याला, फास्ट गॅसवर नाही. तर इथे मी डाळ ॲड केलेली आहे, चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. स्लो गॅसवर असं मस्तपैकी याला भाजून घ्यायचं आहे. आणि मी याच्यामध्ये 1 चम्मच हे आपलं लोणचं ॲड केलेलं होतं. खूपच छान लागतं, एक वेगळीच टेस्ट येते याच्यामध्ये. खूपच मस्त बनलं होतं. आणि किंचित मी साखर ॲड केलेली याच्यामध्ये. खूप छान फ्लेवर येतं जर खाताना. बघा असं झालेली आपली मस्त डाळ बनवून याची जी कचोरीचं जे मसाला आहे ना ते मस्त असं भाजलेलं आहे. तर आता इथे मी आहे ना पीठ घेतलेलं आहे बघा. असं लोई करायची याची मस्तपैकी आणि असं साईडनी आपल्याला असं करून घ्यायचं आहे. मध्ये जाडच ठेवायचं आहे, बाजूनी पातळ करून 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 आपल्याला जागा करायची आपले मसाला ठेवायसाठी. हे बघा असं. आणि याच्यामध्ये मी ते आपलं कचोरीचा जे मसाला आहे मूग डाळीचा ते मी ॲड केलेला आहे. खूपच छान सुगंध येत होता घरामध्ये. खूप खरंच तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. जर तुम्ही ट्रॅव्हलिंगला कुठेतरी जात असाल तर हे नक्कीच घेऊन जावा. बाहेरचं खाण्याऐवजी हे खावा. हेल्दीसुद्धा आहे कारण की हे आपल्या गव्हाच्या पिठानेच बनलेलं आहे. तर ते बघा असं करून याला असं करून घ्यायचं एकदम मस्तपैकी असं. हे बघा असं करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे मी सगळे करून घेतलेले. तर आता मी दाखवते. तेल आपल्याला, पहिली गोष्ट तर तेल आपल्याला जास्त गरम नाही करायचं आहे. बघू शकता माझं तेल गरम नाही आहे. आपल्याला याला स्लो गॅसवरच करायचं आहे असं. आणि जेव्हा हे होईल ना ते आपोआप वर येणार कचोरी आपली. खूपच छान लागते. एकदा नक्की घरी ट्राय करा. जर